खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलतायत, आपण तिथे जाऊयात। हे मिळालेले नाहीत आणि त्याचा भ्रष्टाचार झालाय हा आरोप माझा नाही, हा आरएसएसने केलेला आरोप आहे। आता आरएसएसचा उल्लेख केला, मात्र नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की नवाब मलिक नेमकं कुठे आहेत। संघ वर्तुळातल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेऊ नका। नवाब मलिकांची हेळसांड होते असं तुम्हाला वाटतं? नवाब मलिकांनी निर्णय घेतला पाहिजे? नाही, हे दुर्दैव आहे की महायुती जी त्यांची आहे किंवा ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ते मतासाठी काहीही करतील। ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या हायेस्ट ऑफिसनी केलेले, त्यांच्याबरोबर जेव्हा सरकार बनायची वेळ होते तेव्हा त्यांना कधीच काही वाटत नाही। त्याच्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल म्हणजे मला विचाराल तर हे जे आत्ता सत्तेमध्ये लोक आहेत ते ब्लॅकचं व्हाईट करण्याचीच एजन्सी झाले। म्हणजे भ्रष्टाचार करा, या आम्ही तुमचे सगळे पैसे व्हाईट करतो आणि सुखाने नांदा आणि सत्तेत बसा आमच्याबरोबर। त्यामुळे सत्तेसाठी ज्या भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी उभं आयुष्य मी लढताना पाहिलेलं आहे, माननीय आज त्या नाहीत आपल्यात पण सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली साहेब असतील, या सगळ्यांनी, अडवाणी साहेब असतील, यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक आंदोलनं केली पण कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं। पण आजची ही नवीन भारतीय जनता पक्ष आरोप करते, आता खरे खोटे मला माहिती नाही, त्याचं उत्तर हे फक्त देवेंद्रजीच देऊ शकतील किंवा त्यांचे दिल्लीतले नेते। पुण्यातली घटना ताजी असतानाच आज मुंबईत एक हिट अँड रन झालेलं आहे। सकाळी 5:30 वाजता दाम्पत्य चाललं होतं खरेदीसाठी, त्यांनाच उडवल्याची घटना आज घडली, कसं बघताय? हिट अँड रन आणि ट्रॅफिक कंट्रोल याच्याबद्दल मला असं वाटतं की अनेक वर्ष आम्ही सगळे रोड सेफ्टीला प्राधान्य दिलं पाहिजे। आणि दुर्दैव असं झालं की रक्ताची तळमळ बदलणे, पटकन बेल मिळणे किंवा काहीतरी चुकीच्या माहिती देणे, हे सगळं जे त्या गृह खात्याकडून होतं आहे ना, त्याच्यामुळे लोक इतके कॅज्युअल झालेले आहेत गृह मंत्रालयाबद्दल की त्या वर्दीचा मान सन्मान आजही मला आहे। महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान मला आहे, आजही अतिशय उत्तम काम करतात। काल पुण्यामध्ये चॅनलवर मी पाहिलं, त्या महिलाचे अश्रू हे सरकारला दिसत नाहीत, आम्हाला सगळ्यांना दिसतात पण या असंवेदनशील सरकारला दिसत नाहीत। तिच्या डोळ्यातले अश्रू कोणीतरी पहा, तिचं दुःख जाणून घ्या। तुम्ही सरकार आहात ना, मग का नाही तुम्हाला दिसत? पुण्यासारख्या ठिकाणी पेट्रोल घेऊन त्या सगळ्या पोलीस ऑफिसरच्या अंगावर ते टाकायपर्यंत त्यांना भीती नाही त्या वर्दीची, कारण का त्यांना वाटतं की ह्या सरकारमध्ये सगळंच मॅनेज होतं। भ्रष्टाचार जर माफ होऊ शकतो तर त्यांना वाटतं याही गोष्टी। तर दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सरकार हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे, चुकीच्या धोरणांनी बरबटलेलं आहे आणि आता ते बदलायची गरज ही सर्वसामान्य मायबाप जनतेलाही वाटते की ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे।